चला तर मुलांनो, आज आपण सराव संच 17.1 पाहूया. इयत्ता 8वीचा 17वा चॅप्टर आहे वर्तुळ. त्यामध्ये जीवा व कंस याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत. तर प्रश्न पहिल्यात काय आहे, केंद्र P असलेल्या वर्तुळाची जीवा AB ची लांबी 13 सेमी आहे. रेख PQ परपेंडिक्युलर जीवा AB, तर QB काढा. तर जीवेचे गुणधर्म काय आहे हे आपल्याला त्यासाठी माहिती पाहिजे. म्हणजे वर्तुळ केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब हा जीवेला दुभागतो, हा गुणधर्म इथे आपल्याला पाठच असायला हवा. मग आता आपल्याला काय दिले आहे, रेख AB ची लांबी किती आहे, तर 13 सेमी. रेख PQ परपेंडिक्युलर जीवा AB, म्हणजे AB या जीवेवर रेख PQ हा परपेंडिक्युलर आहे. म्हणजेच वर्तुळ केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब जीवेला दुभागतो, हा गुणधर्म आपण इथे लक्षात ठेवायचा आहे. दुभागतो म्हणजे काय, दोन समान भागात त्याचे रूपांतर होते. म्हणजे ABचे दोन समान भागात रूपांतर होणार आहे. म्हणजेच QB इज इक्वल टू 1/2 लांबी AB. म्हणजेच QBची लांबी काय असणार आहे, तर ABच्या निम्मी असणार आहे. तर आपल्याला AB दिलेली आहे, किती आहे, तर 13. म्हणून QB किती आहे, तर 1/2 गुणिले 13. मग 13ला 2नी भागले असता आपलं उत्तर येते 6.5 सेमी. म्हणजेच QBचं उत्तर आहे 6.5 सेमी. इथे महत्त्वाचा मुद्दा हाच आहे, वर्तुळ केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब जीवेला दुभागतो. व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.